होय. हॅलो. आज आहे कोकण दौऱ्यातला म्हणजे माझ्या माहेरचा दुसरा दिवस आणि आम्ही कालच ज्या गावाला गेलो होतो देवाचे गोठणे म्हणजेच बहिणीच्या होणाऱ्या सासरी, तर तिथून आम्ही एक छान कोवळा फणस आणलेला होता. कोकणात आल्यावर आणि ह्या सीझनमध्ये आल्यावर कोवळ्या फणसाची भाजी खाल्ली नाही तर मग कायच सांगावं. आणि मलाही माझी खूप आवडते. तर ही भाजी आणल्यावर मात्र ती साफ करणं, चिरणं हे सगळे खूप व्याप असतात कारण त्याला खूप चीक असतो. त्यामुळे ते काळजीपूर्वक हाताळावं लागतं. काळजीपूर्वक ती भाजी चिरावी लागते. तर असं सगळं त्याचे लाड पुरवले आणि त्यानंतर ही भाजी चिरून झाली आणि ही भाजी मात्र आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यावी लागते. तर कुकरच्या डब्यामध्ये ही भाजी आम्ही शिजवून घेतली. कोवळ्या फणसाची भाजी खूप छान लागते आणि गावामध्ये ही भाजी निवडून साफ करणं आणि ती खाणं ह्यात काही अधिकच मजा असते. तर त्यानंतर ही किसून घ्यायची भाजी शिजवून झाल्यानंतर आणि ही बघा ही अशा प्रकारची दिसते. आज आमच्याकडे कढीचा बेत होता. ताकाची कढी, फणसाची भाजी, आमटी, भात, पोळी आणि सध्या आमच्या बहिणाबाईंचं थोडंसं ट्रेनिंग चालू आहे जेवणाचं किंवा प्रॉब्लेमच आहे तळतळ. सध्या तीच करते जेवण. ठीक आहे मग. मला थोडासा आराम. माहेरी आल्यावर लाड वा वा. चालू असतात त्यामुळे. आणि ती सुद्धा खूप छान जेवण बनवते. तर आमच्याकडे ह्या भाजीसाठी फोडणीमध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि हिंग या भाजीला जास्त लागतो कारण त्याची चव या भाजीला खूप छान लागते. तर हिंग जास्त घालायचा आणि हळद घालायची आणि सुक्या मिरचींची फोडणी द्यायची किंवा ओल्या मिरचीची सुद्धा चालते. पण आम्हाला जास्त सुक्या मिरचीची फोडणी आवडते. आईने सांगितलेलं ह्या भाजीला थोडं जास्त तेल घाल. तर अशी फोडणी करायची मस्तपैकी, थोडीशी परतून घ्यायची आणि त्यानंतर तो किसलेला फणस आहे तो घालून घ्यायचा. होय. आणि त्यानंतर आम्ही ते मटार होते म्हणून मटार शिजवले आणि ते घातले. कोकणात या भाजीमध्ये चण्याची डाळ किंवा काळ्या वाटाणे सुद्धा घालतात आणि ते सुद्धा खूप छान लागतात. पण आमच्याकडे मटार होते म्हणून आम्ही मटार घातले. आणि वरून मस्त ओलं खोबरं घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं. ओलं खोबरं कोकणात तर ओल्या खोबऱ्यात शिवाय कुठलाच पदार्थ होत नाही. तर झाकण ठेवणारच ना. त्यामुळे ओलं खोबरं हे लागतंच आणि तेही भरपूर प्रमाणात. तर अशा प्रकारे आमची भाजी खूपच छान झाली होती. कारण ते तुम्हा सगळ्यांना ही भाजी आवडते का मला कमेंट करून नक्की सांगा आणि कोण कोण कोकणामधून हा व्हिडिओ बघतोय तेही मला कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही पुन्हा दोघी भटकायला निघालो. हो. आणि दोन बहिणी एकत्र आल्यावर दुसरं काय होणार. राहायला वगैरे गेले त्यानंतर तर गेल्या वेळी माझ्या बहिणीने हेअर कट केला होता आणि ते बघून मलाही आपला हेअर कट करून घ्यावा, थोडंसं सेल्फ पॅम्परिंग करावं असं वाटलं आणि म्हणून आम्ही गेलो होतो परी फॅमिली सलॉनमध्ये, जे की कणकवलीत आहे आणि जे खूप छान आहे, अप्रतिम आहे. त्यांची सर्व्हिसही खूप छान आहे आणि त्यांनी जो माझा हेअर कट केला होता आणि मी पहिल्यांदाच अशा सलॉनमध्ये येऊन असा हेअर कट केला, त्यामुळे खूप भारी वाटत होतं, खूप छान वाटत होतं, खूप स्पेशल वाटत होतं आणि हा कटसुद्धा खूप छान वाटत होता, मला शोभत होता आणि त्यांनी खूप छान हेअर कट केला होता. आणि हे मग असं काहीतरी नखरे करायचे, व्हिडिओ करायचे, हे माझं चाललेलं होतं. कारण पहिल्यांदाच हेअर कट केल्यामुळे थोडेसे नखरे, थोडेसं मुरडणं हे माझं चालू होतं. आणि आम्ही दोघींनी हेअर कट केल्यामुळे म्हटलं थोडासा व्हिडिओ करू, फोटो काढू. थोडे असे केले आम्ही दोघी एकत्र आल्यावर हे आमचं चालूच असतं आणि ते असायलाच पाहिजे. आणि मग त्यानंतर आम्ही निघालो काही गोष्टी घेण्यासाठी, काही वस्तू घ्यायच्या होत्या कारण दुसऱ्या दिवशी उपवास होता, संकष्टी होती, गुरुवार पण होता. तर त्यामुळे काही भाज्या, फळं घ्यायची होती, ती घेतली आणि कोकणात आल्यावर ओले काजूगर घेणार नाही असं तर होणार नाही. त्यामुळे सीझन आहे त्यामुळे मी तेही घेतले आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी.
आणि आल्यावर शेजारीच एक लग्न होतं, तर त्यांनी मेहंदीसाठी बोलवलं होतं, म्हणून तिथेही जाऊन आलो. मी काही मेहंदी काढली नाही, पण बहिणीने मात्र छान मेहंदी काढून घेतली. आणि हे असं अशी सजावट केली होती मेहंदीची. आणि त्यानंतर रात्रीसुद्धा आल्यावर मला माझं हे असंच चालू होतं. मला माझा हेअरकटच खूप आवडला होता, त्यामुळे नुसतं मुरडणं, फोटो काढणं आणि व्हिडिओ करणं, याशिवाय मला काही सुचत नव्हतं. त्यानंतर थोड्या गप्पा गोष्टी मारल्या. थोडंसं स्किन रुटीन, नाईट रुटीन चालू होतं. आणि त्यानंतर येताना आम्ही आईस्क्रीम आणलं होतं, तर मी तर खाऊ शकत नव्हते कारण सर्दी खोकला झाल्यामुळे. पण बहीण मात्र माझ्यासमोर मस्त आईस्क्रीमवर ताव मारत होती. तर असा होता आजचा आमचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.